आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। रथसप्तमी निमित्तानं 1 लाखाहून अधिक विद्यार्थी एकाच वेळेस सूर्यनमस्कार घालणार आहेत। बदलापूर, मुरबाड, कल्याण आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये हे सूर्यनमस्कार शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी घालणार आहेत। मुरबाड विधानसभेचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून बदलापूरच नाही तर ठाणे जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे। यावेळी बदलापूर आणि आजूबाजूच्या शहरातील तब्बल 200 प्रशिक्षक या विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार घालण्याचे प्रशिक्षण देत आहेत। नुकताच या प्रशिक्षकांनी भाजप आमदार किसन कथोरे यांची भेट घेत या संदर्भात चर्चा केली। येत्या 4 फेब्रुवारी रोजी रथसप्तमीच्या दिवशी मुरबाड मतदारसंघात आमदार कथोरेंच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे। रथसप्तमीचं औचित्य साधून 4 फेब्रुवारीला मंगळवार येतोय। या मंगळवारी आपण बदलापूर आणि पूर्ण मतदारसंघात किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेचशा कॉलेजांच्यात एक आव्हान केलेलं आहे की सर्वांनी सूर्यनमस्कार एकत्रितपणे येऊन आपण सगळ्यांनी सादर करावेत। यासाठी आमचे डॉक्टर कुकरेजा, आमचे विचारे सर यांनी पूर्ण टीम तयार केलेली आहे। बदलापूरमध्ये कमीत कमी आता 200 शिक्षक नागरिकांना, मुलांना प्रशिक्षण देत आहेत। एक आरोग्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आपण लक्ष केंद्रित करण्याचा एक चांगला उपक्रम, देशाच्या पंतप्रधानांच्या मनातलं जे विचार आहेत ते विचार जनतेपर्यंत जाऊन आपल्या शहरातील सुद्धा नागरिकांना त्याचा लाभ व्हावा, मुलांना लाभ व्हावा, यासाठी हा नवीनच उपक्रम आपण हाती घेतोय आणि त्याचा चांगला प्रतिसाद बदलापूर शहरामध्ये आता सुरू झालेल्या प्रशिक्षणावरून येते। दरम्यान या उपक्रमाला ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय। पब्लिक मीडिया, बदलापूर।